आता राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात। राज्यामध्ये वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा भाजप आणि मित्रपक्षांना फायदा होईल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताय। तर राज्यात महायुतीचंच सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचं नेमकं काय म्हणणं आहे तेही महत्त्वाचं आहे, कारण महाविकास आघाडीचंच सरकार येईल हा दावा संजय राऊत यांनी देखील केलाय। बघूयात फडणवीस आणि राऊत नेमकं काय म्हणाले। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे। आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते त्याच भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे। महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते, 23 ला निकाल लागतील, 26 ला सरकार स्थापन करू। 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो। मी सांगितलेलं आहे की 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडी।